अशीच एक पेशंट IVF झालं, पण त्याच्यानंतर 7व्या महिन्यानंतर तिला एकदम अचानकच तिला दिसायला नाही झालं. मग कारण काय कळलं तर ते त्यावेळेला कळलं की तिला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आलेला होता आणि अति BP वाढल्यामुळे तिचं व्हिजनच गेली. मग तिला BPच्या गोळ्या स्टार्ट केल्या ॲडमिट करून आणि लवकरात लवकर सीझर करून बाळ काढावं लागलं कारण ते बाळाचं बरेलाही धोका होता आणि तिलासुद्धा फिट्स येण्याचा धोका होता. माझे वडील हे खरं इंजिनियर. ते पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे गोल्ड मेडलिस्ट आणि ते मेटलर्जिस्ट होते आणि त्यांना सारखं वाटायचं की मी मेडिकलला जायला पाहिजे आणि त्यामुळे ते सारखे म्हणायचे की ही डॉक्टर होणार आणि त्यामुळे पहिलीपासूनच माझ्या मनामध्ये सारखं होत होतं की आपण डॉक्टरच बनायचं आहे. मी डॉक्टर नलिनी बागुल, संचालिका बागुल हॉस्पिटल, नाशिक फर्टिलिटी सेंटर आणि त्याचबरोबर वंध्यत्व तज्ज्ञ, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन. मी नाशिक येथे जवळजवळ 28 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. माझं लहानपण हे सगळं काही सोलापूरला गेलं. शालेय शिक्षण सोलापूरमध्ये SD हायस्कूलमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मेडिकलला मी मिरज मेडिकलला ॲडमिशन घेतली. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे ती. तिथे MBBS झाल्यानंतर MD मी परत सोलापूरला VM मेडिकल कॉलेजमध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी 2 डिग्रीज घेतल्या म्हणजे मास्टर ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजेच IVF, इन्फर्टिलिटी आणि IVF ही एक डिग्री ती मी लंडनवरून केली आणि मास्टर्स ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जन हे मिलान जर्मनीमधून केलेलं आहे. ही डिग्री ही माझी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ गायनेकोलॉजिकल एंडोस्कोपीची आहे. मला बरेच काही इंदिरा गांधी पुरस्कार मिळालेले आहेत. मला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील एक म्हणजे इंदिरा गांधी पुरस्कार, नंतर रोटरी क्लबचा रोटरी एक्सलन्स पुरस्कार, लोकमतचा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार आणि बरीच लिस्ट आहे. माझे वडील हे खरं इंजिनियर. ते पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे गोल्ड मेडलिस्ट आणि ते मेटलर्जिस्ट होते आणि त्यांना सारखं वाटायचं की मी मेडिकलला जायला पाहिजे आणि त्यामुळे ते सारखे म्हणायचे की ही डॉक्टर होणार आणि त्यामुळे पहिलीपासूनच माझ्या मनामध्ये सारखं होत होतं की आपण डॉक्टरच बनायचं आहे आणि त्याप्रमाणे मार्कही जास्तच मिळाले आणि प्रत्येक वेळेला मार्क चांगले मिळाल्यामुळे ॲडमिशनही तितकीच सुखकारक आणि लगेचच मिळाली. ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे MBBS झाल्यावर माझं लग्न चंद्रकांत बागुल यांच्याशी झालं. ते इंजिनियर आहेत आणि ते इंजिनियर असल्यामुळे मी ठरवलं की जेही आपण करू ते आपल्याला परफेक्ट यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी गायनेकोलॉजी ब्रांच निवडली, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ ह्याची ब्रांचची निवडली आणि त्यातील सगळे ऑपरेशन्स वगैरे त्यामध्ये मी प्रावीण्य मिळवलं. त्या युनिव्हर्सिटीमधून मला गोल्ड मेडलही मिळालं, शिवाजी युनिव्हर्सिटीमधून आणि नंतर लग्न झाल्यामुळे मी इकडे नाशिकला स्थायिक झाले. नाशिकमध्ये प्रॅक्टिस ही 26 डिसेंबर 1996 पासून सुरू केली. केटीचम कॉलेजच्या समोरच गंगापूर रोडला वैजयंती अपार्टमेंटमध्ये बागुल हॉस्पिटल सुरू झालेलं होतं आणि तिथे 10 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी ती प्रॅक्टिस ही दुसरीकडे शिफ्ट केली. म्हणजे दुसरं मोठं हॉस्पिटल माझं बांधण्यात आलं 2007मध्ये 25 फेब्रुवारीमध्ये. ते आता गंगापूर रोड येथे शिवसत्य ग्राउंडच्या समोर किंवा प्रसाद सर्कलच्या जवळ गंगापूर रोड येथे ते हॉस्पिटल आम्ही 2007ला सुरू केलं. त्या हॉस्पिटलमध्ये मग आम्ही लॅप्रोस्कोपी, IVF आणि वेगवेगळ्या सर्जरीज पण आम्ही करतो. त्याचबरोबर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञाच्या ह्याच्यामधल्या आपण सर्जरीज तिथे करतो. वेगवेगळे कॅम्प्स घेतो, जिथं कॅन्सर प्रिव्हेन्शन कॅम्प्स असतात किंवा जिथे आम्ही इन्फर्टिलिटीचे कॅम्प्स घेतो. आमच्या ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे हॉस्पिटलचा मुख्य उद्देश हा वंध्यत्व निवारण आहे. ज्यांना खूप वर्षामध्ये बाळं झालेली नाही आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप वेळा
वेगवेगळे कॅम्प्स घेतो आणि किंवा त्यांची ट्रीटमेंट करतो. मग त्यासाठी जर लॅप्रोस्कोपी करायची असेल किंवा मग IUI किंवा IVF, टेस्ट ट्यूब बेबी, हे सगळं काही आमच्या बागोल हॉस्पिटल आणि नाशिक फर्टिलिटी सेंटर या 2 हॉस्पिटल्समध्ये होतं. आणि त्याचप्रमाणे एकदा प्रेग्नन्सी राहिली की त्याच्या पुढची ट्रीटमेंटही तिथेच होते, जेणेकरून त्या पेशंटला दुसरीकडे जायला लागत नाही. सगळी ट्रीटमेंट ही एकाच अंडर वन रूफ म्हणतात ना, तसंच म्हणजे एकाच छताखाली प्रेग्नन्सी राहण्यापासून ते डिलिव्हरी होऊन जाईपर्यंत, बाळ मिळेपर्यंत एकाच ठिकाणी होते. आणि बाळ झाल्यानंतरही पिडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ज्ञांची सुविधा पण आमच्या इथं आहे. फोटोथेरपी पण होते. बेसिकली सोनोग्राफी सेंटर पण आहे आमचं आणि तिथे डिटेल सोनोग्राफी जेव्हाही प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेला होते. वंध्यत्वाचं कारण शोधण्यासाठीची पण सोनोग्राफी तिथेच होते. या हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजीची पण सुविधा आहे, म्हणजे कलेक्शन सेंटर आहे. त्यामुळे सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, ऑपरेशन्स, ॲडमिशन्स सगळे एकाच ठिकाणी पेशंटला मिळते. सगळी सुविधा पेशंटला एकाच ठिकाणी मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्याकडे चॅलेंजिंग केसेस आलेल्या आहेत. एक पेशंट म्हणजे त्याच्या खूप प्रकारच्या आहेत, पण त्याच्यातली आठवणारी माझी हे म्हणजे जवळजवळ 8 IVF फेल्युअर झालेले होते त्यांचे. म्हणजे सगळे लग्नाला जवळजवळ 20 वर्ष झालेली होती. 8 वेळा तिने IVF करून घेतलेले होते. पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा केलेले होते. पण तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग ती बागुल हॉस्पिटलमध्ये आली आणि मग तिची ट्रीटमेंट सुरू केली आम्ही. त्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला असं आढळण्यात आलं की तिचा जो आतला लेयर आहे ना, तो व्यवस्थित होत नव्हता. तर त्याची ट्रीटमेंट दिल्यानंतर, ते सगळं काही झाल्यानंतर तिला एक गोड मुलगा झाला. आणि इतक्या वर्षानंतर झाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. अशीच एक पेशंट IVF झालं, पण त्याच्यानंतर 7व्या महिन्यानंतर तिला एकदम अचानकच तिला दिसायला नाही झालं. मग कारण काय कळलं तर त्यावेळेला कळलं की तिला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आलेला होता आणि अति BP वाढल्यामुळे तिचं विजनच गेली. मग तिला BPच्या गोळ्या स्टार्ट केल्या ॲडमिट करून आणि लवकरात लवकर सीझर करून बाळ काढावं लागलं, कारण ते बाळाचं बरेलाही धोका होता आणि तिलासुद्धा फिट्स येण्याचा धोका होता. आणि बाळ काढल्यानंतर मग तिला फिट्स आले, पण तोपर्यंत बाळ बाहेर असल्यामुळे बाळ सुखरूप झालं आणि तिला लगेचच ट्रीटमेंट सुरू केल्यामुळे तीसुद्धा वाचली. त्यामुळे हा प्रसंग तर मला खूपच आठवतो आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही फ्री कॅम्प्स घेतो आहे. इन्फर्टिलिटीचे कॅन्सर अवेअरनेस कॅम्प्स घेतो आहे. वेगवेगळ्या पॅप्समेअर किंवा इवन वॅक्सिनेशनसुद्धा आम्ही प्रमोट करतो आहे कॅन्सर न होण्यासाठी म्हणून. आणि की जेणेकरून सगळ्या पेशंटचं किंवा सगळ्या स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं, त्याच्यासाठी मी आणि माझी टीम, आमचे हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी कायम तयार असतो त्या सगळ्या स्त्रियांना सेवा देण्यासाठी. आणि त्याच्यातच एक भाग म्हणून आम्ही त्या शिवसत्य ग्राउंडवर एक म्युझिकल योगा सुरू केलेला आहे, जिथे जवळजवळ 150 ते 200 स्त्रिया तिथे म्युझिकल योगाचा आस्वाद घेत आहेत. तसंच दुसरी ब्रांच आम्ही समर्थ जॉगिंग ट्रॅक म्हणजे आकाशवाणी भाजी मंडईच्या तिथे मागे तिथे पण सुरू केली आणि तिथेही म्युझिकल योगा सुरू करून टाकलेला आहे, जेणेकरून प्रत्येकाचं वजन कंट्रोलमध्ये राहील. त्यांना योगाच्यामुळे मानसिक शांतता राहते आणि तो योगा इतके सगळेजण एन्जॉय करतायत म्हणून सांगू. त्यामुळे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आनंदाचं वातावरण राहतं. फॅमिलीला तर वेळ द्यायला वेळच नाही आहे मला, कारण मी पण कंटिन्युअस हॉस्पिटलमध्ये बिझी असते. माझी दोन्ही मुलं आता अमेरिकेत आहे आणि अमेरिकेत जॉब करत आहेत आणि माझे मिस्टर फॅक्टरीमध्ये बिझी असतात. त्यामुळे आमच्या घरामध्ये फक्त आम्ही संध्याकाळीच एकत्र येतो. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत असतात. माझ्या मुलीने स्टॅनफर्ड म्हणून एक जगातली जी बेस्ट युनिव्हर्सिटी आहे तिथून MS केलेलं आहे, मास्टर ऑफ सायन्स केलेलं आहे आणि त्यामध्ये ती
तिने आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून केलेलं आहे. आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बराचसा स्कोप आहे. त्यामुळे तिला त्याच्यात भरपूर स्कोप मिळालेला आहे आणि तिचा आता जॉब सुरू आहे. मुलाने सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने मास्टर्स इन मॅनेजमेंट केलेलं आहे ड्यूक युनिव्हर्सिटीमधून. ती पण एक जगातील अगदी चांगली युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे त्याला जॉब पण चांगला मिळालेला आहे. आता हे दोघंही US मध्ये असल्यामुळे मी माझ्या कामामध्ये मला स्वतःला व्यस्त करून घेते आहे आणि मध्ये-मध्ये मी कॉन्फरन्सेस अटेंड करते. आमच्या गायनेकॉलॉजीच्या भरपूर कॉन्फरन्सेस असतात. दर महिन्यातून एकदा का होईना आम्ही कॉन्फरन्सेसच्या तिथे मी ॲज अ स्पीकर, ॲज अ इंटरनॅशनल स्पीकर म्हणून सुद्धा परदेशात पण जाते आणि तिथे पण लेक्चर्स देते आणि तिथून सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी काही मिळत असेल किंवा काही शिकायला मिळत असेल तर ते पण बघते. ट्रॅव्हलिंग मला फार आवडतं, पण मध्ये गेल्यानंतर मग कॉन्फरन्स संपल्यानंतर मग उरलेल्या वेळामध्ये आम्ही ट्रॅव्हलिंग करतो. की स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत, पण त्यांनी स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे. वेगवेगळ्या तपासण्या म्हणजे महत्त्वाच्या म्हणजे 40शी नंतर सोनोग्राफी एक आणि दुसरं म्हणजे मॅमोग्राफी आणि तिसरं पॅप्समियर हे करणे जरुरी आहे 40 वर्षानंतर. त्याचबरोबर कॅन्सर प्रिव्हेन्शनची लस पण आता आम्ही 13 वर्षाच्या मुलींपासून सुरू केलेली आहे. जर 13-14 वर्षाच्यापर्यंत जर मुलींनी घेतली तर 2च डोसेस द्यावे लागतात. पण 15 वर्षाच्या नंतर आपल्याला 3 डोसेस घ्यावे लागतात. पहिला महिना, दुसरा महिना आणि 6 महिन्यानंतर अशा 3 लसी घेता येतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर प्रिव्हेन्शन बऱ्याच प्रमाणात आपण करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेळेवर जेवण करणं पण महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे.